जगाच्या नकाशावर एक अशी अरुंद समुद्री वाट आहे जिच्यावर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, ती म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. यालाच हॉर्मुझ समुद्रधुनी असेही म्हणतात. ही समुद्रधुनी पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान यांना जोडते. एका बाजूला इराण तर दुसऱ्या बाजूला ओमान. सुमारे 39 किलोमीटर रुंद असलेली ही समुद्रधुनी दिसायला लहान असली तरी तिचे महत्व प्रचंड आहे. कारण जगातील जवळपास 20% कच्चे तेल दररोज याच मार्गाने जगभरात पोहोचते. सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि कतार यासारख्या तेल समृद्ध देशामधील तेल याच मार्गाने आशिया, युरोप आणि अमेरिका या देशांकडे जाते. म्हणूनच हॉर्मुझ समुद्रधुनीला अनेकदा जगाची तेलाची जीवनरेखा असेही म्हटले जाते. अलीकडे मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावामुळे, विशेषतः इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये चाललेल्या युद्धामुळे हॉर्मुझ समुद्रधुनी पुन्हा जगाच्या चर्चेत आली आहे. जर हे युद्ध वाढलं आणि या वाढलेल्या युद्धामुळे हा जर मार्ग बंद झाला तर त्याचे परिणाम मोठे असू शकतात. यामध्ये तेल महाग होऊ शकते. जागतिक बाजारात तेलाच्या किमती ह्या झपाट्याने वाढू शकतात. अर्थव्यवस्थेवर धक्का बसू शकतो. वाहतूक आणि उद्योग महाग होऊन महागाई वाढू शकते. भारतावर सुद्धा याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. समुद्री व्यापार हा धोक्यात येऊ शकतो. हजारो जहाजांच्या वाहतुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो. जगाच्या नकाशावर छोटी दिसणारी ही हॉर्मुझ समुद्रधुनी प्रत्यक्षात संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची नाडी आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत ताण वाढला की जगाचे लक्ष या अरुंद समुद्री मार्गावरच खेळते.